हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत चिकन पट्टी समोसा. त्यामध्ये मी कढई घेतली, त्याच्यात तेल टाकलं, थोडंसं बटर टाकलं, हिरव्या मिरच्या टाकलं, कांदा टाकला, मीठ टाकलं आणि चांगलं त्याला थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिकनचा किमा टाकला आहे. हा किमा मी घरीच बोनलेस चिकन आणून मिक्सरमध्ये त्याला बारीक करून असं त्याचा किमा तयार करते. बाहेरच्या किम्यामध्ये कधी कधी केसं बिसं येतात ना, म्हणून. हे गरम मसाला टाकला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकला आहे, मॅगी मसाला टाकला आहे, थोडासा ब्लॅक पेपर टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे. हे चांगलं असं बघा त्याला मॅश करून घेतलं आहे, जरा पण अशी गाठी राहिल्या नाही पाहिजेत. त्यानंतर थोडा वेळ त्याला मी असं थंड करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता गॅस बंद करून थोडं हे थंड झालं आहे. त्यामध्ये मी त्याच्यानंतर चीज टाकला आहे, मियोनीज टाकला आहे. तुम्हाला हवा असेल तर टाका, मला आवडतं म्हणून टाकलं आहे. आणि खूप सारा चीज टाकला आहे. पहिलं मी लिक्विड चीज टाकलेलं, नंतर क्यूबवाला. आता बघा मी तुम्हाला हळूहळू दाखवते कशी पट्टी बनवायची. हे मी मैद्याच्या पिठाचा घोळ घेतला आहे, त्याला असं लावून घेतलं आहे. त्यानंतर असं ह्याला एका साईडीने फोल्ड करून परत दुसऱ्या साईडीला टाकलं आहे. असं हाताच्या ह्याने मदतीने छान असं कोन तयार करूया. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो बॅटर बनवलेला ना चिकनचा, तो भरून घेऊया. आणि परत त्याच्यामध्ये मैद्याचं जो आपण मिश्रण तयार केलं आहे ना, तो लावून असं त्याला बंद करून घेऊया. मी ते दाखवायचं विसरले, ते कसं बनवायचं, पण ते सगळ्यांना येत असेल. मैदा आणि पाणी घेऊन त्याचा फक्त हे बनवून घ्यायचं आणि असं समोसा आपला तयार आहे तळण्यासाठी. कुणी हा समोसा बनवला आहे आणि कुणाला बनवायला आवडेल मला कॉमेंट करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काय काय रेसिपी बघायच्या असतील तर त्या मला सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हे असे मला थोडे गोल्डन पण आवडतात आणि थोडे कमी असे तळलेलेसुद्धा आवडतात. तर मी 2 टाईपचे समोसे बनवलेले, तर बघा तुम्ही. थँक्यू वॉचिंग. बाय.